नमस्ते, चेतना फॅशन टेलरमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज मी ही ज्वेलरी बॅग कशी शिवायची हे दाखवणार आहे। ह्याच्यामध्ये 4 पॉकेट्स येतात हे असे, आणि आता मी मेजरमेंट सांगते। ही 14 बाय 9.5 असा एक पीस घ्यायचा आहे आपल्याला अखंड। आता त्याला मी हे बुकरम लावते इस्त्री करून, तर त्याच्या मी 2 लेयर घेणार आहे कारण थिकनेस वाढावा म्हणून। तर हा झाला एक, त्यानंतर दुसरं बुकरम लावते त्याच्यावरच परत एक, जरा कडकपणा येतो कपड्याला। त्यानंतर ही पट्टी आहे 22 बाय 3.5 इंचाची, हिला आपण झिप लावणार आहोत। यावर आपल्याला आता अस्तर घ्यायचे। आता या दोन्ही पीसना मी फक्त कॅनव्हास लावलेला आहे, तर याला साईड सगळे शिलाई मारून घ्यायची पूर्ण। आता त्यानंतर हे 4 पीस घेते मी विथ अस्तर आणि फोम, म्हणजे असे 4 पीस घ्यावे लागतील अस्तरचे आणि फोमचे 4 पीस। आता याला पण साईडला पूर्ण शिलाई घ्यायची आहे चारी बाजूनी। कॅनव्हासची बाजू खालच्या बाजूला आहे आणि वरती दोन्ही पीस ठेवलेले आहेत। आता याला आपण कट करायचं आहे मधोमध। आता हे कटिंग करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हा पीस उलटवून घ्यायचा आहे, म्हणजे ती बंद बाजू आपल्याला झिपच्या साईडला लावायची आहे, जेणेकरून धागे उसवणार नाहीत त्याच्यातून आणि फिनिशिंग चांगलं दिसेल। तर दाबटीप घेते मी। आता हे आपण झिपला जोडून घेणार आहे पट्टी, म्हणजे जी शिलाई केलेली ती बाजू झिपच्या साईडला राहणार आहे। आणि जी आता ती उघडी बाजू दिसते फोमची साईड, तिला आपण पायपिंग करणार आहोत। आता या पीसला पण असा उलटा ठेवून आपण पूर्ण राऊंड शेप शिलाई घेणार आहे। एक बाजू ओपन ठेवायची आहे उलटवून घेण्यासाठी। संपूर्ण शिलाई घ्यायची साईडनं अशी आपल्याला। आता हा पीस आपल्याला उलटवून घ्यायचा आहे। यावर आपल्याला दाबटीप घ्यायची आहे। आता आपल्याला ही जी पट्टी घेतलेली आहे ती ओपन साईड दिसते ती फोमची, तर त्याला आपण पाइपिंग करणार आहे। धागे सुटणार नाही आहेत कपड्याचे, त्यामुळे पाइपिंग करणं जरुरी आहे।
ही पहा अशी पायपिंग व्यवस्थित झालेली आहे याला. दोन्ही साईडची पायपिंग करून झाली. आता आपण मध्य काढू याचा दोन्ही साईडने. ती पट्टी कंप्लीट आपल्याला असा अर्धा गोलमध्ये शिवून घ्यायची आहे. इथे आपले बंद राहिले होते लावायचे, ते बंद लावतोय. त्यानंतर मी शिलाई करून घेते नंतर. ते बंद लावल्यानंतर आपण दाबटीप घेणार आहोत त्याच्यावर. आता हे 4 पीस आपण घेतलेले होते फोमचे. एक फोम लावून दोन्ही बाजूनी अस्तर आणि मध्ये एक फोम, असे 4 पीस तयार केलेले आहेत. तर एका पीसला आपण झीप लावणार आहोत. दोन्ही बाजूला झीप लावलेली आहे. आणि एकावर एक कपडा ठेवून तो परत राऊंड शेप चारही बाजूनी शिलाई घेते आणि त्यानंतर आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहे. म्हणजे हे 2 आणि दुसरे 2 असे 4 पीस आहेत. हे त्याला उलटून पाहू शकतो आता उलट्या साईडने. त्याला उलटवून घेऊन सरळ करून घ्यायचे आणि दुसराही पीस असंच तयार करायचं आपल्याला. सेम पीस दोन्ही झालेले आहेत तयार. ते असे एकावर एक ठेवून आपल्याला मध्ये अशी टीप मारायची आहे. त्यामुळे आपल्याला हे 4 पॉकेट्स तयार होतील. आणि झिपची साईड वरच्या बाजूनीच करायची आहे. आता हा पीस आपल्याला सेंटर काढून मध्यभागी हा सेट करून घ्यायचा आहे.
मधोमध बरोबर एक शिलाई घ्यायची त्याच्यावर. हे पहा असे 4 पॉकेट्स तयार झालेले आहेत 2 पीसमध्ये. दोन्ही साईडला फोम आलेला आहे आणि फोम असल्यामुळे ज्वेलरी चांगली राहते त्याच्यामध्ये, कापसात ठेवल्यासारखी. खास ज्वेलरीसाठीच आहे हे बॅग. म्हणजे आपण बाहेर प्रवासात पण घेऊन जातो त्यावेळेस व्यवस्थितरित्या राहू शकतं याच्यात. अशी ज्वेलरी आपल्याला ठेवू शकतो अशा पद्धतीने. भरपूर सामान बसतं याच्यामध्ये आणि सर्व साहित्य एका ठिकाणी असल्यामुळे पण आपल्याला सोयीचं होतं. कुठे प्रवासात जायचं असं नकली दागिने असो किंवा याचे दागिने असले तरी पण आपण व्यवस्थितरित्या ठेवू शकतो या बॅगमध्ये.